ब्रिटिशांनी मांडलिक संस्थांनी पेशवे पदावर बसून निर्णय मात्र स्वतःच्या हातात ठेवले होते. तशीच परिस्थिती आता आली आहे का? गोऱ्यांसमोर सरेंडर केलंय का असा प्रश्न पडावा अशा घटना घडताना दिसत आहेत. भारताच्या सैन्याच्या वेस्टर्न कमांड सेंटरला अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर आणि सोबत अमेरिकन ऍडमिरल पॅपरो यांनी भेट दिली. पहिलं म्हणजे याची माहिती भारत सरकारने दिली नाही, तर सर्जिओ गोरने सोशल मीडियावर लिहिलं. आणि दुसरी गोष्ट, भारतीय सैन्याच्या ठिकाणाला राजदूताने भेट देणं वेगळं, पण सोबत अमेरिकन वॉर डिपार्टमेंटमधील अधिकारी ऍडमिरल पॅपरो याने भेट देण्याचं कारणच काय? अशाने देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होत नाहीये का? ऑपरेशन सिंदूर संपलेलं नसून थांबलेलं आहे असं मोदीजी म्हणत असताना अमेरिकेने ऑपरेशन सिंदूरसाठी महत्वाच्या अशा ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली असा त्याचा अर्थ आहे का? की ट्रम्पने 70 वेळा युद्ध थांबवले म्हटलं त्याचाच हा पुढचा टप्पा? एकेकाळी पाकिस्तानला चीनचा पपेट स्टेट म्हणून हेटाळणी होत असे, तशी भारताची परिस्थिती आता करून ठेवली आहे का? आणि हे फक्त एक उदाहरण नाहीये. मोदी इस्रायलच्या भेटीवर जाणार याची घोषणा भारताने नाही केली, तर इस्रायलने केली. मध्यंतरी भारताने इराणची जहाजे पकडली. का? कारण अमेरिकेने सँक्शन्स लावली होती म्हणून. पण यापूर्वी भारत फक्त युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सँक्शन्सनाच किंमत देत असायचा. मग अमेरिकेची सँक्शन्स भारतावर कोणी लागू केले? ऑपरेशन सिंदूर थांबवणे असो, रशियाकडून तेल घेणं बंद करणार असो, व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी असो, कृषी क्षेत्रात अमेरिकेला प्रवेश, अमेरिकन उत्पादनावर 0 टॅरिफ, अशा अनेक घोषणा आधी अमेरिकेने आणि ट्रम्पने केल्या आणि नंतर आपण फक्त माना डोलवल्या. गंभीर आहे हे सगळं. पाकिस्तान युद्धाच्या वेळी बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात भारताने भूमिका घेतली होती, तेव्हा अमेरिकेने धमकी दिलेली आणि भारतासोबत युद्धाचीही तयारी केली होती. पण तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी म्हणजे भारताने ठाम भूमिका घेत भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का लागू दिला नाही, तडजोड केली नाही. मग आता हे सगळं का? नक्की काय कारण आहे? एप्स्टीन फाईल्समध्ये नावं येणं, फेकुसेना ज्याला राष्ट्रीय उद्योजक समजतं त्याच्यावरची अमेरिकेतील केस, की निखिल गुप्ता या गुजराती मूळ असलेल्या तस्कराने अमेरिकेत कबुली देत अडचणीत आणले आणि त्यासाठी पॅक्स सिलिका अग्रीमेंट, भारतातील रॉशिल्ड बँकेचा प्रवेश, खाजगी क्षेत्राला अणुऊर्जेमध्ये प्रवेश, कामगार कायद्यात बदल, अशी अनेक उदाहरणं देता येतील. विचार करा.